आपण जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ते ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत पत्रकार परिषद घेतलेली आहे. ग्रामपंचायतीनं इथं आता नुकतंच 2024 म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये इथं ग्रामपंचायतीचा रस्ता रजिस्टर व्यायामशाळेसोबत रस्ता काँक्रिटीकरण म्हणून रस्ता काँक्रिटीकरण ग्रामपंचायतीने केलेलं आहे. पण सदरचा रस्ता ग्रामपंचायत म्हणते माहितीच्या अधिकारात उत्तर मागवली त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 2326 रस्ता नोंद नाही. एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता आहे. दुसरे आता विद्यमान अधिकारी म्हणतात की ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता नाही. सदर रस्त्यासंदर्भात केलेल्या कामासंदर्भात मी गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता चौकशी संदर्भात. सदर कामाची चौकशी विस्तार अधिकारी यांनी केलेली आहे. 2 महिने होऊन झाले चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी होऊन तरी अजून विस्तार अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल मिळत नाही. चौकशी अहवालाची प्रत मागायला गेल्यानंतर कुडाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक जाधव यांचा अजून काय जबाब आला नाही. त्यामुळं अहवाल अजून पूर्ण झाला नाही. त्यामुळे देऊ शकत नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. म्हणून मी गटविकास अधिकारी यांच्याकडे गेलो. गटविकास अधिकाऱ्यांना ही चर्चा त्यांच्या कानावर घातली. तर गटविकास अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे की जबाब आला नाही त्यामुळं अजून आपल्याला ही माहिती तुम्हाला देता येत नाही. हे असं किती दिवस चालणार आहे? जर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक जर विस्तार अधिकाऱ्यांना जबाब देत नसेल आणि त्यामुळं जर एखाद्या माहितीचं आपल्याला मिळत नसेल तर त्याच्यावर आम्ही न्याय मागायचा कोणाला? रस्ता येथून ग्रामपंचायतीची व्यायामशाळेपासून गेलेला आहे पाठीमागं पिंपेश्वर मंदिराकडे खाली. हा रस्ता सिटी सर्वेला नुसता दाखवलेला आहे. आमचं म्हणणं आहे सिटी सर्वेला ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे व्यायामशाळेची जागा कुठे आहे, पवारवाड्याची जागा कुठे आहे ती खात्री करा. माझं म्हणणं आहे दत्तात्रय शिंदे माझे धाकटे भाऊ आहेत. आम्ही चौघं सगळ्यात लास्ट बसते. तर त्यांनी काय केलेलं आहे त्यांना एक सांगितलं कोणावर अन्याय करू नका आणि आपल्या अन्याय झाला असेल तर त्याला तुमच्यासारखे पत्रकार मिळले किंवा चपडतील सर ते त्याला साखर दाखवले दाखवा आपलं 100% न्याय मिळेल. एकच करताना की आपण हे करताना इतरांना कोणाला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्या. कोणा अन्याय करू नका हे माझं प्रत्येक मागणं आहे. आणि जे आपण करतोय ते आमची चौघाभावात 100% पाठिंबा राहील. त्याला होणाऱ्या तोट्यास फायद्यास आम्ही सगळे भाऊ जबाबदार. ग्रामसेवकचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत बॉडीनं निर्णय घ्यायचे आणि आम्ही ते अंमलात आणायचे. ग्रामपंचायत बॉडी आत्तापर्यंत निर्णय घेत नव्हती. असतील दबाव कोणाचे ग्रामपंचायत बॉडीला. पण आता माझी मागणी अशी आहे की आता ग्रामपंचायतीवर बॉडी नाही, आता प्रशासक आहे. प्रशासकाने ह्या गोष्टींचा निर्णय घ्यावा आणि त्याच्यातून मार्ग काढून रस्ता मोकळा. 46,900. यापूर्वी रस्ता इथंच होता. हाच रस्ता जिथं रस्ता ग्रामपंचायतीनं आता रस्ता म्हणून काँक्रिटीकरण केलेलंच नाही. सरळ आहे. मी स्पष्ट सांगतो पवारांनी रस्ता बंद केलेला आहे. वारंवार ग्रामपंचायतीनं बोलवलं आहे पवार कंपनीला तुमच्या जागेची सिटी सर्वेप्रमाणे तुमच्या जागेची शाबिती विनायक रामचंद्र पवार, शंकर रामचंद्र पवार, उत्तम रामचंद्र पवार, भोलाबाई हिंदूराव शिंदे 4 लोकांचं अतिक्रमण ह्या जागेत आहे. त्यांनी पवार कंपनीने जी जमीन खरेदी केली आमच्या पूर्वजांच्याकडून त्यांनी जो कागद बघावा आणि त्या कागदानुसार त्यांची मोजणी करून जमीन काढून द्यावी. उरलेली जमीन सरकारी हद्दीत म्हणून सोडून द्यावी आणि ती रस्त्याला देऊन टाकावी. पवारवाड्याचं खरेदीपत्र आणि सिटी सर्वेचा रस्ता मग सिटी सर्वे होण्याआधी जागा कोणाची हे सगळे पुरावे मी उतारीसुद्धा 40 सालापासून सगळे गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर केले होते. पण गटविकास अधिकारीसुद्धा नुसते बोलतो मी करून नुसती जबाबदारी मी कारवाई करा म्हणून त्यांच्याकडे केलेली. 27 जानेवारीला अर्ज केलेला आहे. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. शासनानं नाही निर्णय घेतला तर मला न्यायालयात दाद मागावं लागणार आहे.